सुप्रभातं मानवका. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, संजीवनी महाविद्यालय चापोली. आज आपण या ऑनलाईन तासिकेतून रथुपमाय पुगल विमर्शनं हा जो पाली ऑप्शनल वर्ग BA-TY सेमिस्टर 5 पेपर क्रमांक 9 मिलिंद पन्नो व धम्मपद. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण रथुपमाय पुगल विमर्शनं या पाठावरील एक तासिका पाहिलेली आहे. या पाठाचा आपण या ठिकाणी जो सारवजा जे तिचं भाषांतर आहे, हे भाषांतर या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण या तासिकेतून जी तथागत बुद्धांनी अनात्मवाद ही जी संकल्पना सांगितलेली आहे, या अनात्मवादी संकल्पनेविषयी जी काही पालीतून त्यांनी हा जो संवाद केलेला आहे, तो मिलिंद प्रश्नामध्ये भंते नागसेन आणि मिलिंद राजा यांनी अतिशय सुंदर अशा प्रश्न आणि उपप्रश्नातून कशा प्रकारे समजावून सांगितलेलं आहे, हे आज आपण पाली व मराठी यातून पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, अथखो मिलिंदो राजा एनायस्मा नागसेनो तेनुपसंकमी उपसंकमित्वा अयस्मंता नागसेनेन सद्धि संबोधि सम्मोधनीयं कथं सारणीयं वितिसारेत्वा एकमंतं निसिद्धी. पहा, अथखो मिलिंदो राजा म्हणजे तेव्हा मिलिंद राजा एनायस्मा नागसेनो तेनुपसंकमी, जिकडे नागसेन होता तिकडे तो गेलेला आहे. उपसंकमित्वा अयस्मंता नागसेनेन सद्धी संबोधी, आणि तिकडे जाऊन आयुष्यमान नागसेनाला अभिवादन करून काय केलेलं आहे, कुशल मंगल संबोधनीयं कथं सारणीयं वितिसारेत्वा एकमंतं निसिद्धी. जे काही कुशल मंगल आहे, हे कुशल मंगल विचारले, जे विचारण्यायोग्य होतं ते विचारून तो राजा एका बाजूला बसलेला आहे. आयस्मापि खो नागसेनो पटी संबोधनीयेनेव मिलिंदस्सरयो चित्तं आरोधेसी. आणि हा जो आयुष्यमान आहे, या आयुष्यमान नागसेनाने सुद्धा मिलिंद राजाला अभिवादन करून कुशल मंगल विचारल्याने राजा मिलिंदाचे चित्त फार समाधानी झालेले आहे. आणि अथखो मिलिंदो राजा आयस्मंतं नागसेनं यतदोच, आणि तो तेव्हा त्या मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनाला म्हटलं की, काय म्हणाला तो पहा, कथं भदंतो यायती किन्ना मोसी भंतेती. की हे तो मिलिंद राजा नागसेनाला म्हणतो की, भंतेजींना कसे ओळखले जाते, भंते आपले नाव काय आहे. नागसेनो तीखो अहं महाराज यायामी. नागसेनो तीखो मग महाराज सब्रह्मचारी समुदाचरंती. आणि असं म्हटल्यानंतर, हे महाराज, मी नागसेन म्हणून ओळखला जातो, आणि महाराज माझे सहकारी मित्र मला नागसेन या नावानेच बोलवतात. अपीच माता पितरो नामं करोंती. आई वडील सुद्धा आपल्या मुलांची नावे कशा प्रकारे ठेवतात, नागसेनो तिवा सूरसेनो तिवा वीरसेनो तिवा सिंहसेनो. म्हणजेच नागसेन किंवा सूरसेन किंवा वीरसेन किंवा सिंहसेन. अपिच खो महाराज संखा समय्या पय्यती ओहारो नाममत्तं यदिदं नागसेनोती न हेत्तं पुग्गलो उपलब्धती ती. महाराज, आपली शंका सुद्धा योग्य आहे,
व्यवहाराच्या सोयीकरता नागसेन हे नाव आहे. येथे नागसेन नावाची कोणीही व्यक्ती नाही. अथको मिलिंद राजा एव माहं. तेव्हा मिलिंद राजाने असे म्हटले की सुनंतु मे भंतो पच्च सत्ता यौनका असिती सहसाच भिक्खू. हे माझ्या 500 ग्रीकांनो आणि 80,000 भिक्खूंनो, अयं नागसेनो एव माहं. हा नागसेन असे म्हणतो की न हेत्तं पुग्गलो उपलब्धती. येथे हा नागसेन असं म्हणतो की नागसेन नावाची अशी कोणतीही व्यक्ती येथे नाही. कलंग नुखो तद्भिनंदुंतुती. आणि उचित म्हणून आपण त्यांचे समर्थन करायचे काय. अथको मिलिंदो राजा आयस्मंतं नागसेनं एतदोच. आणि तेव्हा मिलिंद राजाने आयुष्यमान नागसेनाला म्हटले की सचे भन्ते नागसेन पुग्गोलो नुपलब्धती को चरही तुम्माकं चिवरपिंडपात सेनासन गिलान पच्छय भेषज परिखारं देती. तेव्हा जर येथे तशा प्रकारची कोणीही व्यक्ती नाही तर मग चिवर, पिंडपात, सेनासन, गिलान, प्रत्यय, औषधी इत्यादी कोणाला दिल्या जातात. इत्यादी वस्तू कोणाला दिल्या जातात. कोतं परिभुज्यती. कोतं परिभुज्यती. त्यांचा कोण उपयोग करतो. को चराही तुम्हा को तं परिभुज्यती. को शिलं रक्षती. कोण शिलाचे पालन करतो. को भावन मनुयुज्यती. कोण ध्यान भावनेचे चिंतन करतात. को मग्ग फला निब्बाणानी सच्ची करोती. कोण अष्टांगिक मार्गाच्या निर्वाणाचा साक्षात्कार करतो. को पानं हनंती. को अदिन्नं अदियती. को कामे सुमिच्चाचारं चरती. को मूसा भनती. को मज्जं पिबती. को पंचानंतरी करिय कम्मं करोती. तस्मा नत्थी कुशलं नत्थी अकुशलं नत्थी कुशला कुशलानं कम्मानं कता वा कार्यता वा नत्थी सुखत दुःखटाणं कम्मानं फलं विपाको. कोण व्यभिचार करतो. कोण खोटे बोलतो. कोण मद्यपान करतो. कोण या 5 अंतराकार कर्मांना करतो तर मग कुशलही नाही अकुशलही नाही. कुशल अकुशल कर्म करणारा किंवा करविणारा नसेल. सत्कर्म कर्माचे फळ नसेल तर भन्ते नागसेन. यो तुम्हे मारेती नथी तसापि पानाती पातो. तुम्हा कंपी भन्ते नागसेन. नथी आचर्यो नथी उपज्झायो नथी उपसंपदा. जर एखाद्या माणसाने तुम्हाला ठार मारले तर ती हिंसा खून ठरणार नाही. म्हणते नागसेन, तुम्हाला कोणीही आचार्य नाही, कोणीही उपाध्याय नाही, तुमची उपसंपदा सुद्धा नाही. नागसे नोती मग महाराज सम ब्रह्मचारी समुदाचरंती ती यं वदेसी कथमो यथ नागसेनो किन्नुखो भन्ते केसा नागसेनोती. हे नागसेन, जे तुम्ही आता बोललात की राजा माझे सहकारी मित्र मला नागसेन या नावाने संबोधतात, तर येथे नागसेन कोण आहे. म्हणते खरोखरच केस नागसेन आहेत काय. नथी महाराजाती. महाराज नाही.
लोम नागसेनाती नहीं महाराजाती। नखा दंता त्वचा मत्संग नारू अट्ठी अट्ठी मिज्जंग वक्कंग हृदयं एकणं किलोमकं पिलहं फपासं अंतं अंतगुणं उदरियं करिसं पित्तं सेमं पुब्बो लोहितं सेदो मेदो असु वसा खेलो सिंहानिका लसिका मुत्तं मत्थखे मत्थंगुलं नागसेनोती नहीं महाराजाची। हे महाराज, तर मग रोम नागसेन आहे काय? महाराज नाही। तर मग नख दात त्वचा मांस स्नायू हाडे मज्जा छाती यकृत पिला फुफ्फुस आतडी पोट स्वच्छ मल पीत कफ पू रक्त घाम चरबी अश्रू लाळ शेंबूड मेंदू मूत्र डोके नागसेन आहे काय? महाराज नाही। महाराज नाही। किन्नुखो भन्ते रूपं नागसेनोती। तर मग भन्ते रूप नागसेन आहे काय? नाही महाराजाती। महाराज नाही। वेदना नागसेनोती। वेदना नागसेन आहे काय? नाही महाराजाती। हे महाराज नाही। संज्ञा नागसेनोती। संज्ञा नागसेन आहे काय? नाही महाराजाती। महाराज नाही। संखारा नागसेनाती। संज्ञा नागसेन आहे काय? नहीं महाराज ती। महाराज नाही। वियाणं नागसेनती। विज्ञान नागसेन आहे काय? नहीं महाराज ती। महाराज नाही। की पण भन्ते रूप वेदना संज्ञा संस्कार वियाणं नागसेनोती। तर मग भन्ते रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान नागसेन आहे काय? नहीं महाराज ती। हे महाराज नाही। की पण भन्ते अयथं रूप वेदना संज्ञा संखार वियाणं नागसेनती। तर मग भन्ते या व्यतिरिक्त रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान या व्यतिरिक्त नागसेन आहे काय? नाही महाराज ती। हे महाराज नाही। तमहं भन्ते पुच्छंतो न पश्यामि नागसेनं। हे भन्ते मी आपल्याला वारंवार विचारले परंतु मला नागसेन पाहता आलेला नाही। नागसेन सद्धो एवं नुखो भन्ते नागसेनोती। हे भन्ते नागसेन केवळ नागसेन हा एक शब्द मात्र आहे काय? नाही महाराज ती। हे महाराज नाही। कोपनेथं नागसेनो अलिकं त्वं भन्ते भाससी मुसावादं नथी नागसेनोती। हे नागसेन, तुम्ही नागसेन या ठिकाणी कोणीही नाही असे म्हणून तुम्ही खोटे बोलत आहात। तुम्ही खोटे बोलत आहात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या दुसऱ्या भागातून रथुपमाय पुगल विमर्शनं यातील अर्धा जो प्रश्नोत्तराचा भाग आहे हा या ठिकाणी पाहिलेला आहे। जो पुढील भाग आहे तो पुढील तासिकेमध्ये आपण पाहूया। या ठिकाणी आपण थांबूया।